आता एक मोठी बातमी आहे। सुरक्षेच्या कारणास्तव देशामधील 2019 पूर्वीच्या वाहनांच्या नंबर प्लेट बदलण्याचा निर्णय घेण्यात आला। महाराष्ट्रामध्ये त्यासाठी 3 खासगी कंपन्यांना 600 कोटींचं कंत्राट देण्यात आलंय। मात्र देशामधील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामधील या 3 कंपन्यांकडून नंबर प्लेट बदलण्यासाठी दुप्पट पैसे आकारले जात असल्याचं समोर आलंय। ही कोट्यवधींची लूट परिवहन विभागाच्या साक्षीनंच सुरू आहे। या 3 खासगी कंपन्यांना नक्की कुणाच्या पुढाकारानं आणि कधी कंत्राट देण्यात आलं याबाबत गुप्तता पाळण्यात आलेली आहे। वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी या सगळ्याबाबत संशय व्यक्त केलाय। गाडीसाठी मी अपॉइंटमेंट घेतल्यानंतर मला अपॉइंटमेंट डेट ज्या दिवशी मी बुक करतोय त्याच्या 20-25 दिवसानंतर मला स्लॉट अवेलेबल होतोय। तर जेणेकरून हे जर वेळ लवकरात लवकर ऍडजस्ट झालं म्हणजे जी माझी गैरसोय झाली ती दुसऱ्या कस्टमरची होणार नाही। तर सरकारने याकडे लक्ष केंद्रित करावा आणि कमीत कमी अवेलेबिलिटी त्यांची वाढवली पाहिजे, वेळेत मिळाली पाहिजे असं माझं मत आहे। नुकतेच केंद्र शासनाच्या परिवहन विभागाने आणि महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने प्रत्येक बाईकला असो किंवा मोठ्या 4 व्हीलरला असो ही जी नंबर प्लेट आहे ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य केलेली आहेत। आपण बघू शकतो हे शोरूम आहे जय माता दी जे बाईकचं शोरूम आहे आणि हे आहे मुंबई नाका परिसरातील आणि ह्याच ठिकाणी आपल्याला ह्या परिसरातील जे काही वाहनधारक असतील त्या वाहनधारकांना ही नंबर प्लेट बसवून मिळेल। नेमकी ही नंबर प्लेट कशी असते आपण बघू शकतो। ही आहे मोठी 4 चाकी असलेले वाहनांची जी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हटले जाते हिला आणि ही आहे 2 चाकी वाहनधारकांसाठी ही स्पेशल केलेली ही नंबर प्लेट आहे। ज्या कारणाने सुरक्षेस्तव ही नंबर प्लेट आता प्रत्येक वाहनांना अनिवार्य केलेली आहे। 2019 पूर्वीचे जे वाहन होते त्या वाहनांना देखील आता ही नंबर प्लेट आपल्याला बसवावी लागणार आहे। 2019 नंतर प्रत्येक वाहनधारकांनी ही बनवलेली आहेत। या नंबर प्लेटमुळे जे ट्रॅफिक चालक असतील किंवा परिवहन विभागाचे अधिकारी असेल हे टोल नाका असो कुठल्याही ठिकाणी वाहनांना दंड करताना त्यांना सहज जाऊ शकते आणि ही नंबर प्लेट लगेच कॅच करू शकतो। आपण बघू शकतो हिला 10 अंकी नंबर बरोबर एक काही कोड सुद्धा दिलेले आहे। हा एक कोड आहे छोटासा, त्यानंतर IND असं देखील यामध्ये आहे आणि काही प्रत्येकाशी कोडवर दिलेले आहेत। त्याच्यामुळे HSRP असं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट याला म्हटलेलं आहे। आपल्या बरोबर जे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट विक्रेता आहेत ज्यांच्याकडून ग्राहकांना अनिवार्य आहेत असे शोरूमचे जे मालक आहेत, काय नाव आपलं काय सांगाल, कशा पद्धतीचे अनिवार्य केलेले आहे? आता परिवहन विभागाकडनं जे अनिवार्य केलं आहे 1 एप्रिल 2019 आधीच्या वाहनांना HSRP अनिवार्य केली फिटमेंटसाठी। तर जेव्हा आपण ऑनलाईन यासाठी ऑर्डर करतो तर ऑर्डर केल्यानंतर एक अपॉइंटमेंट मिळते आपल्याला आणि त्या अपॉइंटमेंट डेटला तुम्ही आमच्या सेंटरवर येऊन आणि ही फिटमेंट इथे तुम्हाला आपल्या वाहनाला नंबर प्लेट फिटमेंट करून दिल्या जाते। ही नंबर प्लेट नेमकं काय आहे आणि कशी बसवायची याची पण एक थोडक्यात माहिती आमच्या ग्राहकांना आपण देऊ। ओके, थोडक्यात HSRP म्हणजे त्याच्या नावातच दिलंय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आहे। ही प्लेट ॲल्युमिनियमनी बनलेली आहे आणि 1.1 mm ची त्याची थिकनेस आहे। याच्यावरती लेझर कोडेड एक 10 अंकी कोड दिलेला आहे जो आपल्या वाहनाचा जो इंजिन नंबर किंवा चेसी नंबर याच्या कॉम्बिनेशन नुसार तो दिलेला असतो। प्लस 4 व्हीलर वाहनासाठी 4 चाकीसाठी 2 नंबर प्लेट पुढची आणि मागची ह्या दोन्ही त्या सोबत येतात आणि प्लस याच्यासोबत एक स्टिकर येतो। या स्टिकरवरती वाहनाचा नंबर आणि हे जे दोन्ही प्लेटचे 10 अंकी जे सिरियल नंबर आहे दोन्ही वेगवेगळे असतात ते या स्टिकरवर पण मेन्शन असतात आणि हा स्टिकर आपण 4 व्हीलर वाहनाच्या पुढच्या काचेवरती पण लावतो।